राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाची धोरणं आखण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री असोसिएशन तर्फे खोपोली इथं मेळावा घेण्यात आला। यावेळी राज्यातील पोल्ट्री उद्योजक आणि वितरक उपस्थित होते। पाहूयात एक विशेष रिपोर्ट। राज्यातील पोल्ट्री व्यवसायाचा गेल्या वर्षभरातील आढावा घेण्यासाठी आणि येत्या वर्षातली धोरणं आखण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक खोपोलीत जमले होते। महाराष्ट्र पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशन तर्फे या सभेचं आयोजन करण्यात आलं। कुक्कुटपालन व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा होऊ शकतो, शिवाय मानवी शरीराची प्रथिनांची गरजही पूर्ण होते, असं यावेळी तज्ञांनी सांगितलं। जे असोसिएशन आहे, आपण महाराष्ट्राच्या सगळं ब्रीडरसाठी आपण स्थापना झालेला आहे आणि जवळजवळ 100-105 मेंबर आहे आमचे। मॅक्झिमम कन्झम्पशन मेट्रोजमध्ये मोठ्या शहरामध्ये असते। रुरलपर्यंत पोचायची कसं आणि रुरलमध्ये वाढवायची कसं आणि हे चिकनचे आपला गुणवत्ता लोकांच्या कंझ्युमरपर्यंत पोचवायची कसं। आज जर आपण बघाल तर प्रथिनांचे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमध्ये प्रामुख्याने मटन येतं, चिकन येतं, अंडी येतात, दूध येतं, सोयाबीन येतं, पनीर येतं। ह्या सगळ्यांचं जर आपण पर प्रोटीन कॉस्ट जर काढली तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येईल की सर्वात कमी म्हणजे चीपेस्ट प्रोटीन सोर्स जर कुठला असेल तो चिकन आणि अंडे आहेत। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा ठरलेल्या व्यवसायाची देशातील उलाढाल 85,000 कोटी इतकी आहे, तर एकट्या महाराष्ट्रात पोल्ट्री उद्योग 9,000 कोटींची उलाढाल करतो। शहरात दररोज वाढणारी मांसाची गरज ही पोल्ट्री उद्योगासाठी संधी असल्याचं तज्ञांनी सांगितलं। शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून हा फार चांगला व्यवसाय आहे। आपली शेती करता एखादा 5,000-6,000चा पोल्ट्री फार्म चांगल्या प्रकारे चालवता येऊ शकतो आणि हा पूर्णपणे व्यवसाय महिला बालविकास आणि ग्रामीण रोजगार आणि ग्रामविकासशी असल्यामुळे तर सरकारला आणि या मंत्रालयाला अशी आमच्या उद्योजकाकडून विनंती आहे की आमच्या महाराष्ट्र कुक्कुटपालन उद्योजकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही समस्या आहेत, तर त्या समस्येचे त्यांनी निराकरण करावं। बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीची चव चांगली असल्यानं अनेक जण गावरान कोंबडीचं मांस खाणं पसंत करतात, मात्र गावरानपेक्षा अधिक प्रथिनं बॉयलरमध्ये असल्याचा दावा पोल्ट्री उद्योजक करतात। तर अंडी देखील प्रथिनांची पूरक स्रोत असल्यानं मिड डे मील योजनेत अंड्यांचा समावेश करण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली। बॉयलर कोंबडी आहे, तिला आहार, प्रथिने आणि हे बॅलन्स दिली जातात, त्यामुळे त्याचं जे मीठ तयार होतं, मांस तयार होतं, ते अतिशय दर्जेदार असतं। त्यामध्ये अमायनो ॲसिड्स, विटामिन्स लेवल, मिनरल लेवल ह्या चांगले असतात। देशी कोंबडीमध्ये आहार हा बॅलन्स नसल्यामुळे त्याची जे मीठची क्वालिटी आहे ती एवढी परिपूर्ण नसते। पोल्ट्री उद्योगाचा विकास व्हावा, ग्रामीण भागात पोल्ट्री उद्योग अधिक रुजावा आणि नागरिकांनी आहारातील अंडी आणि चिकन खाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी जनजागृती करावी, या सर्व विषयांवर या सभेत चर्चा झाली। शिवाय चिकन आणि अंड्यांचं मार्केटिंग करण्यासाठी योजनाही आखण्यात आल्यात। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, खोपोली।